15 ते 19 जुलै आपल्याकडे संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत आहे. आपल्याकडे साताऱ्यात 4 दिवसाचा मुक्काम आहे. 2 दिवस नगरपालिका क्षेत्रात लोणंद आणि फलटणमध्ये आहे आणि 2 दिवसात आपला ग्रामीण भागात तरटगाव आणि बरडला मुक्काम होणार आहे. याच्यासाठी जिल्हा परिषद दरवर्षीसारखं खूप सुसज्ज नियोजन केलेलं आहे. आम्ही आरोग्याचं जर सांगायचं झालं तर आम्ही मोर दॅन 1000 कर्मचारीची नियुक्ती केलेलं आहे. प्रत्येक 5 किलोमीटरवर एक ॲम्ब्युलन्स असणार आहे. आपलं PHCमध्ये पण स्मार्ट PHC मिशन अंतर्गत ऑक्सिजन बेडचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. प्रत्येक दिंडी आपल्याकडे 586 दिंडी रजिस्टर्ड आहे. ते प्रत्येक दिंडीला आम्ही असं मेडिसिनचं एक किट पण देणार आहोत आणि तसेच आपण प्रत्येक आपल्याकडे जो 7 ठिकाणी आम्ही असं जर्मन हँगर जो मुख्यमंत्री सुविधा कक्ष आहे अशा केलेलं आहे की 7 ठिकाणी आपलं किमान 5000 लाभार्थी दर दिवशी तिकडे थांबू शकतात, राहू शकतात. तिकडे पूर्ण LED पण सुविधा आहेत, स्टेजच्या सुविधा आहे. तिथे कार्यक्रम होणार आहे. OPDसाठी 2 OPD बेड असणार आहे. पूर्ण आरोग्याचं पथक असणार आहे. हिरकणी कक्ष पण अशा ठिकाणी असणार आहे आणि पाणीच्या टँकरचं पण नियोजन केलेलं आहे. अशा प्रत्येक ठिकाणी आपण 800 नर्सिंग कॉलेज मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या निधीच्या मदतीने आणि CSRच्या मदतीने 800 नर्सिंग जो स्टुडंट्स आहेत त्यांच्या माध्यमातून चरणसेवा पण आम्ही तिकडे देणार आहोत. जे भाविक श्रद्धाळू जे चालत येणार आहे त्यांच्यासाठी. तसेच आपण पाणीच्या टँकरचं पण असं नियोजन केलेलं आहे. फीडिंग पॉईंटचं पण दुरुस्ती केलेली आहे. त्याच्या टेस्टिंग पण चालू आहेत आणि जो प्रत्येक पाणीचा जो स्रोत आहे ते व्यवस्थित आहेत की नाही हे पण तपासून घेण्यात आलेलं आहे. तसेच आपला जर इतर विभागाचं पण जर सांगायचं झालं, पशुसंवर्धन विभाग आहेत, शिक्षण विभाग आहेत, प्रत्येक विभाग पूर्ण तयारी आहे आणि आम्ही एवढं काळजी घेतो आहे. अध्यक्ष मॅडम आहेत, उपाध्यक्ष साहेब आहेत, पूर्ण जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही एवढं काळजी घेतो आहे की येणारे सातारा जिल्ह्यात पाव ठेवणारे कुठलाही किंवा येणारे एकही भाविक श्रद्धाळू त्यांना काहीच गैरसोय होऊ नये याचं आम्ही पूर्ण खात्री करतो आहे. हे आम्ही तुम्हाला आश्वासित करतो. आज सभेच्या अजेंड्यावरचे जे विषय सूचीवरील सर्व विषय मंजूर झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा आणि बरेच दिवस पेंडिंग जो विषय होता की जी पशुसंवर्धनच्या दवाखान्याची इमारत त्याविषयी सर्वांना विशेष औत्सुक्य होतं, तर तो ठराव देखील मंजूर झालेला आहे. ॲक्च्युली शासनाकडूनच निर्णय आलेला आहे. ही जमीन जी आहे ती महाराष्ट्र शासनाची आहे आणि जी इमारत होती ती लोकल बोर्डाची होती. तर आता ही या जागेचं आरक्षण पडलेलं आहे, वाहनतळ आरक्षण. आणि आपल्या सातारा शहराची वाढती लोकसंख्या आणि बाकी जे ट्रॅफिकचं जे नियोजन ज्या पद्धतीनं करायला लागणार आहे त्या दृष्टीनं तिथं वाहनतळ होणं हे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी शासन निर्णयानुसार ही जागा नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. आणि जे कृषीचा दवाखाना होता, तो पशुसंवर्धनचा जो दवाखाना होता तो जो आत्ता तिथे होता कोडोलीमध्ये दुसरा दवाखाना आपला आहे. तर जे 11 गावचे पशुधन तिथे येत होतं उपचारासाठी त्यांची सोय कोडोली इथे योग्य पद्धतीनं होण्यासाठी 1,12,00,000 इतकी रक्कम ही जिल्हा परिषदला नगर परिषदेकडून वर्ग करण्यात आलेली आहे आणि सर्वांच्या संमतीनं हा ठराव मंजूर झालेला आहे. आणि काय काय विषय झाले मंजूर? बाकी निर्लेखनाचे विषय होते. एक सदस्यांनी नर्सवर काल संध्याकाळी आपल्याकडे निवेदन आलं होतं आणि त्या पद्धतीनं डॉक्टरवर लेखी तक्रारी होत्या महिलेच्या बाबतीत, तिथल्या कर्मचाऱ्या बाबतीत. तर आम्ही तात्काळ निलंबनाचे आदेश तिथे दिलेले आहेत. आपल्या ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचं आगमन, आषाढी जी पायीवारी आहे त्याचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये नीरा पाडगाव येथे होत आहे आणि आम्ही स्वागताची पूर्ण तयारी ही जिल्हा परिषद मार्फत केलेली आहे. आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषदचे सर्व HOD, CO मॅडम, उपाध्यक्ष, सर्व सभापती आणि सर्व आमदार महोदय आणि सर्व मंत्री महोदय हे या आषाढी पायीवारीच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी आम्ही 15 तारखेला 2 वाजता नीरा पाडगाव येथे उपस्थित आहोत आणि मी सर्व जिल्हा परिषदच्या वतीने सर्वांना इथे आमंत्रित करते पालखी सोहळ्यासाठी.